गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव अमित. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण क्वाड्रेटिक इक्वेशन यामधला प्रॅक्टिस सेट 2.2 यामधला क्वेश्चन नंबर 7 पाहत आहे. क्वेश्चन नंबर 7 ही एक ॲक्टिव्हिटी आहे. तर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन √2x² प्लस 7x प्लस 5 इंटू √2 इज इक्वल टू 0 बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर आपण याआधी फॅक्टरायझेशन मेथडनी खूप सारे क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. तर आता आपण जर फॅक्टरायझेशन मेथडनी याला सॉल्व करायचं म्हटलं तर फर्स्ट आणि लास्ट टर्म या दोघांचा आपण काय करत असतो, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच x² कोएफिशियंट काय आहे, √2 आहे. काय आहे, √2 मल्टिप्लाय थर्ड टर्म काय आहे 5 इंटू √2 इज इक्वल टू. आता √2 आणि √2 याच्यामध्ये पहा, लक्ष द्या, √2 मल्टिप्लाय √2 जर असेल तर हे दोन्हीही एकाच रूटमध्ये येतात. 2 मल्टिप्लाय 2 आणि 2 मल्टिप्लाय 2 म्हणजेच काय, √4 आणि √4चा अर्थ काय होतो 2, बरोबर. तर सोहम लक्ष दे, 5 ॲज इट इज आहे आणि √2 मल्टिप्लाय √2 म्हणजे √4 आणि √4चा अर्थ काय होतो मल्टिप्लाय फक्त 2. कळत आहे. तर 5 मल्टिप्लाय 2 म्हणजेच किती आहे 10. तर आपल्याला जो गुणाकार आहे म्हणजेच प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन हे 10 आलं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे 7. म्हणजे असे कोणते फॅक्टर होतील, 5 2 10 आणि त्यांची ॲडिशन जर आपण केली 5 2 काय होतो 10, परंतु त्यांची ॲडिशन जर आपण केली तर काय येते 5 2 7. म्हणजेच याला आपण कसं लिहू शकतो, 5x प्लस 2x म्हणजेच काय होणार, याचा अर्थ 7x. याला आपण फक्त स्प्लिट केलेलं आहे अशा प्रकारे. आता आपण काय घेत असतो, नेहमीप्रमाणे कॉमन घेणार आहे, बरोबर. तर कॉमन घेण्याआधी पहा, लक्ष द्या, √2 ॲज इट इज, बरोबर. इथे आपण पहा, लक्ष द्या, आता ह्या दोन टर्म आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म आहे, बरोबर. तर आपण काय घेत आहे, कॉमन घेत आहे. या टर्ममधून आपण x कॉमन घेऊ शकतो, पण इथे कॉमन घेण्यासारखं आपल्याला काही दिसत आहे का, नाही. म्हणजे या 2चा अर्थ आपण असा लावू शकतो का, या 2ला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का, √2 इंटू √2. म्हणजे आपल्याला इथून √2 कॉमन घेता येतात, बरोबर ना, यस ऑर नो. ठीक आहे. तर मग आपण इथे काय करणार आहे, ही एक टर्म जरा याला एक्सटेंड करू, वाढवू. 2x² प्लस 5x प्लस √2 इंटू √2 असं का लिहिलं मी, या 2ला लिहिलं. √2चा अर्थ काय होतो 4 आणि 4√2 म्हणजे 4 रूटमध्ये 4 म्हणजेच काय 2, बरोबर. आणि मल्टिप्लाय x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. आपण काहीच नाही केलं, फक्त या 2ला √2 इंटू √2 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओके. तर आता आपण कॉमन घेऊ शकतो. इथून जर आपण या टर्ममधून कॉमन घ्यायचं म्हटलं तर x आपण कॉमन घेणार. x इन ब्रॅकेट काय राहणार मग, √2x प्लस 5. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जो पहिला ब्रॅकेट येते तो पुन्हा इकडे आपण लिहू शकतो, बरोबर. तोच लिहून घ्यायचा, √2x प्लस 5. ओके. आता इथे प्लस आपण काय कॉमन घेतलं, इथून √2 कॉमन घेतलं, प्लस √2 ॲज इट इज लिहून घेणार, बरोबर. समजत आहे का. इथून जर √2 कॉमन घेतला तर काय राहणार, इथे √2x आणि इथून जर √2 कॉमन घेतला तर इथे काय राहणार 5 आणि इक्वल टू 0. आता यामध्ये ही एक टर्म आणि ही एक टर्म, दोन्ही टर्म कशा आहेत, कॉमन आहे, बरोबर. म्हणजेच त्याला वन टाइम आपण लिहिणार, √2x प्लस 5 मल्टिप्लाय काय राहिलेलं आहे आता x प्लस √2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. ब्रॅकेट दिला तर तो क्लोज सुद्धा करायचा आहे. तर यामध्ये आता मल्टिप्लिकेशन असेल तर आपण या टर्म इक्वल टू 0 आणि ही टर्म इक्वल टू 0 काय घेऊ शकतो, बरोबर. √2x प्लस
5 इज इक्वल टू 0 ऑरमध्ये x प्लस √2 इज इक्वल टू 0. समजत आहे? देअरफॉर आता हा जो 5 आहे हा +5 आहे, तिकडे गेला तर काय होणार -5 होणार बरोबर. म्हणजे √2x इज इक्वल टू -5 और इथे x इज इक्वल टू हा जो √2 आहे तिकडे गेला तर काय होणार प्लस आहे तर मायनस होणार -√2. पण इथे हा √2 जो आहे हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो तिकडे गेला तर काय होणार डिवाइड होणार. म्हणजेच x इज इक्वल टू देअरफॉर x इज इक्वल टू -5/√2 और x ची व्हॅल्यू दुसरी ही काय आलेली आहे x इज इक्वल टू -√2. समजत आहे? चला राईट करून घ्या. आणि हे काय आहे आपला फायनली आपण काय लिहित असतो, स्टेटमेंट लिहिणं खूप गरजेचं आहे. त्याला काय असतो हाफ मार्क आपल्याला बोर्डमध्ये दिलेला असतो. फायनली लिहायचं आहे -5/√2 कॉमा अँड -√2 आर द रूट्स of given quadratic equation. समजलं? राईट करून घ्या. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 8 आपल्याला पाहायला मिळतो 3x² - 2√6 इंटू x प्लस 2. तर याला सॉल्व करताना क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना आपण काय करतो, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म या दोघांचा काय असतो मल्टिप्लिकेशन. म्हणजे 3 2 चा किती होणार 6, 3 2 चा 6. आपल्याला जो मल्टिप्लिकेशन आहे हे किती पाहिजे 6 पाहिजे, आणि त्यांचा जो ॲडिशन आहे हे किती पाहिजे -2√6. काय पाहिजे -2√6. आताच आपण पाहिलं की √2 मल्टिप्लाय √2 जर असेल म्हणजेच काय असते √2 मल्टिप्लाय 2, याचा अर्थ काय होतो 4 आणि म्हणजेच काय 2 बरोबर ना. तर आता हा जो 6 आहे या 6 ला आपण असं लिहू शकतो का रिव्हर्स √6 मल्टिप्लाय √6, म्हणजेच एका रूटमध्येच 2 6 म्हणजेच मल्टिप्लाय 36 चा रूट काय असते म्हणजेच याला आपण काय लिहितो 6. कळत आहे? आलं का लक्षात? तर याला आपण असं लिहू शकतो का रूट हे जे 6 आहे याला √6 मल्टिप्लाय √6 बरोबर. ठीक आहे. आणि √6 आणि √6 यांची ॲडिशन केली तर 2√6 बरोबर. हा एक मँगो आहे प्लस अजून एक मँगो आहे म्हणजेच 2 मँगो बरोबर. तशाच प्रकारे √6 आणि √6 म्हणजेच 2√6. आणि आपल्याला ॲडिशनचं साईन हे इथे ॲडिशन जर केली तर साईन कोणतं पाहिजे मायनस, म्हणजेच दोघांनाही मायनस. समजलं? पहा लक्ष द्या. तर आता याला फर्दर आपण सॉल्व करणार आहे 3x² - √6x बरोबर -√6 इंटू x प्लस 2 इज इक्वल टू 0. इथपर्यंत समजलं सर्वांना? यांचा जो मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर मायनस मायनस कॅन्सल, √6 मल्टिप्लाय 6 म्हणजे √36 आणि त्याचा अर्थ काय होतो 6. ओके. तर देअरफॉर आता यामध्ये आपल्याला कॉमन काही दिसत आहे का, म्हणजे कॉमन आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. इथे जर पाहिलं तर xच येणार आणि इथे आपल्याला समजत नाही आहे काय घ्यायचं म्हणून बरोबर. तर आता अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये या 3 ला आपण परत असं लिहू शकतो का 3 जर असेल तर √3 मल्टिप्लाय √3 याचा अर्थ काय होतो 3 म्हणजे √9 होतात ना हे, आणि √9चा अर्थ काय होतो 3. म्हणजेच या ठिकाणी आपण या 3 ला कसं लिहिणार √3 मल्टिप्लाय √3 इंटू x². इथपर्यंत समजलं?
3ला आपण कसं लिहिलं, √3 मल्टिप्लाय √3, √3 मल्टिप्लाय 3 म्हणजे √9 आणि त्याचा अर्थ होतो 3 मायनस. आता यामध्ये आता √6 आहे, √ काय आहे 6 आहे, या √3 मल्टिप्लाय 2. आता रूटमध्ये आपण या 6ला 3 मल्टिप्लाय 2 लिहिलं, कोणाला काही प्रॉब्लेम नसायलाच पाहिजे, बरोबर ना. तर मग आपण काय लिहिणार, √3 मल्टिप्लाय √2, याचा अर्थ काय होतो √6. ठीक आहे, तर या √6ला आपण √3 मल्टिप्लाय काय लिहिणार 2 आणि हा x जसाच्या तसा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. पुन्हा या √6ला आपण -√3 मल्टिप्लाय √2 असं लिहू शकतो की नाही, इंटू x, बरोबर. तर प्लस आता या 2ला आपण √2 इंटू √2 लिहू शकणार. 2चा अर्थ काय होतो √2 इंटू √2 म्हणजे √4 चा अर्थ काय होतो 2. पुन्हा तेच, बरोबर. तर √2 मल्टिप्लाय √2 इज इक्वल टू 0. समजलं इथपर्यंत. आता या ठिकाणी दोन टर्म फॉर्म झालेले आहेत. पहा, ही फर्स्ट टर्म आहे आणि यामध्ये ही सेकंड टर्म आहे. कळत आहे. तर आता याच्यामधून आपण काय कॉमन घेऊ शकतो. पहा, इथे √3, इथे √3 आहे, इथे x आहे, इथे सुद्धा x आहे, बरोबर. म्हणजेच आपण इथून √3 मल्टिप्लाय x कॉमन घेणार. इथून जर √3x कॉमन घेतला तर इथे एक √3 अजून राहतो आणि x सुद्धा इथे प्रेझेंट राहतो, बरोबर. कारण की 2 √3 2x, बरोबर, म्हणजे x चा स्क्वेअर. ठीक आहे, इथून √3x कॉमन घेतला मायनस. आता इथून √3 आणि x कॉमन काढलेला आहे, राहिलं काय √2. काय राहिलं √2 आणि जो पहिला ब्रॅकेट फॉर्म होत असेल तोच आपण पुन्हा इकडे राईट करून घेत असतो, बरोबर ना. √3x मायनस √2, बरोबर. हे मधातलं साईन इथेच देऊन द्यायचं, बरोबर. इथून काय घेतलं आपण √3x कॉमन घेतला तर इथे राहणार काय √2, बरोबर. आलं का लक्षात. आता जर याचा अर्थ पुन्हा आपण जर मल्टिप्लाय जर केलं तर पुन्हा आपल्याला हेच मिळते. पहा, -√2 इंटू √3x म्हणजेच -√3 इंटू √2x याचा अर्थ. आता मायनस मायनस प्लस म्हणजे पुन्हा तुम्हाला याचं प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं हे टेन्शनचं काम नाही. हा जो ब्रॅकेट आहे तोच इथे घेऊन घ्यायचा, समजलं. आणि हे जे मधातलं साईन आहे ते इथे मधात देऊन द्यायचं, कळते. आणि इक्वल टू काय राहणार मग 0. आता यामध्ये या अजून 2 टर्म फॉर्म झालेले आहेत. ही एक पूर्ण टर्म, ही एक पूर्ण टर्म. याच्यामध्ये हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कसा आहे सारखा आहे, म्हणजे आपण त्याला काय घेणार कॉमन घेणार. देअरफॉर √3 इंटू x मायनस √2. आता जो x आहे हा रूटच्या बाहेर आहे, नाही तुम्ही त्याला रूटमध्ये घेसाल. आलं लक्षात. √3 मल्टिप्लाय x मायनस √2, बरोबर, इक्वल टू 0. तर यामध्ये आता मल्टिप्लिकेशन आलेलं आहे म्हणून दोघांच्या इक्वल टू आपण काय घेतो 0. ओके. तर √3x मायनस √2 इक्वल टू 0. ऑर मध्ये √3 इंटू x मायनस √2 इज इक्वल टू 0. यामध्ये आपण याला जर सॉल्व केलं तर √3x हा जो मायनस √2 आहे त्या साईडला पाठवला तर काय होणार प्लस √2 आणि देअरफॉर x इज इक्वल टू √2 अपॉन हा इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे √3, त्याला इकडे जर पाठवलं तर तो काय होणार डिवाइड होणार, म्हणजेच √2 अपॉन √3. आता सेम या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे हे इक्वेशन आलेलं आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू सुद्धा इथे सुद्धा काय येणार पहा, लक्ष द्या. √3 इंटू x इज इक्वल टू हा मायनसचा काय होणार √2 प्लस होणार इकडे. आणि देअरफॉर x इज इक्वल टू इथे सुद्धा काय व्हॅल्यू येणार √2 अपॉन √3. ओके. आता आपण स्टेटमेंट लिहिणार आहे √2 अपॉन √3 अँड √2 अपॉन √3 are the roots of given quadratic
इक्वेशन आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात समजलं? राईट करा. नेक्स्ट यामध्ये क्वेश्चन नंबर जो 9 आहे, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये आपल्याला दिसत नाही आहे, पण आपण जर याला सॉल्व केलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकते. पहा, लक्ष द्या. आता सोल्युशन या 2m या ब्रॅकेटला जर आपण सॉल्व केलं तर काय आपल्याला मिळेल? पहा, लक्ष द्या. 2m मल्टिप्लाय m म्हणजेच काय होणार? 2m स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय 24 म्हणजेच 24 दोन्ही 48 48 इंटू m. आणि हा जो 50 आहे हा या साईडला घेऊन येणार आपण, म्हणजेच मायनस 50 इज इक्वल टू 0. ओके. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना आपण काय करतो? आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये आलेलं आहे. ओके. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना आपण आता पहा, लक्ष द्या, इथे आपण याला रिड्यूस पण करू शकतो. म्हणजे इथे तुम्हाला 2 दिसत आहे, इथे युनिट डिजिट 8 दिसत आहे, इथे 0 दिसत आहे. म्हणजे या सर्वांना 2 ने आपण जर डिवाइड केलं तर ते रिड्यूससुद्धा होते. ओके. तर मग आपण इथे याला डिवाइड करणार, डिवाइड बाय 2 वी गेट. इथे या इक्वेशनला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर 2 2 कॅन्सल, म्हणजेच काय राहणार? m स्क्वेअर मायनस इथे किती राहणार? 24 m. 2 1 चा 2, 2 4 चा 8 मायनस आता याला जर केलं तर 25 इज इक्वल टू 0. कसं केलं समजलं? 2 ने आपण या सर्व तीनही टर्मला काय केलं? डिवाइड केलेला आहे. तर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा प्रकारे सॉल्व करायचं आपल्याला माहीत आहे. याचा कोएफिशियंट काही नसतो, म्हणजेच किती असतो? 1. आता या 1 फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांचा काय असतो? गुणाकार, म्हणजेच 1 मल्टिप्लाय मायनस 25. बरोबर. इथे साईन काय आहे? मायनस आहे. मायनस 25 इज इक्वल टू काय पाहिजे? मायनस 25. हे आपल्याला काय पाहिजे? मल्टिप्लिकेशन पाहिजे. काय पाहिजे? मल्टिप्लिकेशन. आणि ॲडिशन किती पाहिजे? मायनस 24. किती पाहिजे? मायनस 24. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला फॅक्टर जर पाहायला म्हटलं तर 25 1चा 25 होते. बरोबर. त्याला जर मायनस केला आपण मायनस 1 तर किती होणार? 24. म्हणजे असे जर याचे फॅक्टर होऊ शकतात. 25 मल्टिप्लाय 1. पण मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा मायनस पाहिजे आणि ॲडिशनमध्ये सुद्धा मायनस पाहिजे. तर मायनस कशाला केलं? म्हणजेच या ठिकाणी मायनस ॲडिशन होणार, तर मायनस 25. कारण की मोठ्या जो संख्या आहे त्याचं साईन जर मोठं असेल, ठीक आहे, म्हणजे मायनस असेल तर तेच ॲन्सरला या ठिकाणी येत असते. बरोबर. तर आपल्याकडे फॅक्टर्स आलेले आहेत ते आपण आता राईट करणार. देअरफॉर पहा, लक्ष द्या, m स्क्वेअर मायनस 25m. आता मायनस प्लस 1 म्हणजेच काय? या ठिकाणी आपण काय घेणार? m घेणार. बरोबर. मायनस 25 इज इक्वल टू 0. या 24ला आपण कसं लिहिलं? मायनस 25m प्लस m. म्हणजेच याचा काय अर्थ होतो? मायनस 24m. देअरफॉर आता इथे जर आपण कॉमन काढायचं म्हटलं तर काय निघेल? इथून m कॉमन निघणार आहे. काय? m इन ब्रॅकेट m मायनस 25. आणि हा जर ब्रॅकेट इथे येत असेल तर इथे आपण काय करणार? m मायनस 25 ॲज इट इज लिहून घेणार इक्वल टू 0. आता मधातलं साईन इथेच. बरोबर. आणि काय राहणार? 1 राहणार. कारण की इथून काय काढलं आपण कॉमन? काहीच दिसत नाही आहे आपल्याला, म्हणून इथे काय लिहिणार आपण? 1 लिहिणार. ओके. तर देअरफॉर आता इथे m मायनस 25 m मायनस 25 कॉमन दिसत आहे, म्हणून त्याला आपण कॉमन घेणार आहे m मायनस 25 आणि इंटू m प्लस राहिलं काय मग? m प्लस 1 इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन आलेलं आहे म्हणून दोघांच्या इक्वल आपण काय घेणार? 0 घेणार आहे. m मायनस 25 इज इक्वल टू 0. ऑरमध्ये दुसरी व्हॅल्यू काय येणार? m प्लस 1 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर
यम इज इक्वल टू, हा मायनस आहे तिकडे गेला प्लस होणार, प्लस 25 और मध्ये यम इज इक्वल टू -1. कळत आहे? ठीक आहे. तर यामध्ये फायनल सोल्युशन काय असेल, 25, -1 आर द रूट्स ऑफ द quadratic equations राइट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. 25m² इज इक्वल टू 9. तर याला सुद्धा आपण क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणत असतो. ओके, तर क्वाड्रेटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म तुम्हाला माहीत असेल, ax² + bx + c इज इक्वल टू 0. यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, याच्यामध्ये b इक्वल टू जरी 0 असेल आणि c इक्वल टू जरी 0 असेल म्हणजे राहिलं काय, ह्या टर्म 0 झाल्या, ax² राहिलेला आहे बरोबर, इक्वल टू 0. तर याला सुद्धा आपण क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणत असतो आणि हे क्वाड्रेटिक इक्वेशन असते. कळते? तर हे सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. म्हणजे इथे b इक्वल टू काय आहे, 0 आहे बरोबर ना. तर आता याला सॉल्व कसं करायचं आहे, हे टाईप 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, याच्या एकामध्ये सर्व, त्यानंतर आपण एक ब्रॅकेटचं एक्झाम्पल पाहिलं. आता हा थर्ड टाईप आपण पाहू शकतो की 25m². ओके, 25m² हा 9 जो आहे, हा जरी आपण या साईडला घेऊन आलो तर काय होणार, -9, प्लसचा काय होणार, -9. ओके, तर आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात इथे येऊ शकते की आपण या 25ला 5चा स्क्वेअर आणि इथे 9ला 3चा स्क्वेअर राईट करू शकतो, हो की नाही. म्हणजेच इथे काय होणार, 5² × m² आणि -3चा काय होणार स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता इथे 5चा सुद्धा स्क्वेअर आहे, mचा सुद्धा स्क्वेअर आहे, म्हणजेच आपण इथे लिहू शकतो 5m ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे मायनस काय होणार, 3चा स्क्वेअर. आता तुम्हाला एक फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे की a² - b², a² - b², हा फॉर्म्युला काय आहे, a + b × a - b बरोबर. या फॉर्म्युल्याचा यूज आपण इथे करणार आहे. तर देअरफॉर a + b, a म्हणजेच काय 5m आणि b म्हणजेच काय 3. तर 5m + 3 इथे काय होणार, 5m - 3 इज इक्वल टू 0. आणि आता पहा, या दोन याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आलेलं आहे म्हणजे दोघांचे इक्वल टू आपण 0 घेऊ शकतो. ओके, तर 5m + 3 इज इक्वल टू 0 और मध्ये 5m - 3 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर हा जो +3 आहे तिकडे गेला मायनस होणार, हा मायनसचा इकडे गेला तर प्लस होणार. ठीक आहे, तर 5m = -3 और मध्ये इथे 5m हा मायनसचा काय होणार, तिकडे गेला तर प्लस. तर देअरफॉर m इज इक्वल टू -3 अपॉन मध्ये इथे काय होणार, मल्टिप्लाय, तर इकडे डिवाइड होणार, -3/5 और मध्ये इथे m इज इक्वल टू 3/5. तर आपल्याकडे दोन रूट्स आपल्याला मिळालेले आहे गिवन क्वाड्रेटिक इक्वेशनचे. तर आपण लिहू शकतो -3/5 अँड 3/5 आर the roots of given quadratic इक्वेशन. हे काय आहेत, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे आहेत रूट्स आहे किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन म्हणू शकतो आपण बरोबर. राईट करा. तर नेक्स्ट 11 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये आपण पाहू शकतो 7m² इज इक्वल टू 21m. म्हणजे यामध्ये कॉन्स्टंट टर्म
जी आहे ती अब्सेंट आहे. या आधीच्या एक्झाम्पलमध्ये बी हा अब्सेंट होता, बरोबर. तर आता या ठिकाणी सी इज इक्वल टू म्हणजे कॉन्स्टंट इक्वल टू 0 आहे. तर याला आपण कशा प्रकारे राईट करणार पहा, लक्ष द्या. 7m स्क्वेअर मायनस 21m इज इक्वल टू 0. हा इथे प्लस आहे, या साईडला घेऊन आलो म्हणजेच काय झाला, मायनस झाला. आता या दोन टर्ममध्ये आपल्याला काहीतरी कॉमन दिसत आहे का, इथे यम कॉमन दिसत आहे, बरोबर. आणि 7 जो आहे हा याने 21ला आपण डिवाइड करू शकतो, म्हणजे 7 सुद्धा आपण कॉमन घेऊ शकणार आहे. तर इथे आपण जर 7m कॉमन घेतला तर राहणार काय, इन ब्रॅकेट m मायनस 7×21 आणि m तर कॉमन काढलेलाच आहे, म्हणजे जिथे काय येणार 3 इज इक्वल टू 0. आता तुम्ही पाहू शकता की दोन ब्रॅकेट हे मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर दोघांचे इक्वल आपण काय घेणार, 0 घेणार. तर 7m इज इक्वल टू 0 ऑरमध्ये m मायनस 3 इक्वल टू 0 अँड देअरफॉर हा जर 0/7 झाला तर काय राहणार, 0च राहणार आहे. तर देअरफॉर m इज इक्वल टू 0 आणि ऑरमध्ये m इज इक्वल टू हा मायनसचा तिकडे गेला म्हणजेच काय होणार +3. तर हे दोन रूट्स किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. 0 and 3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहे, गिवन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स आहे किंवा त्याचं सोल्यूशन आहे. चलो अभी नेक्स्ट और लास्ट क्वेश्चन देखेंगे इसका. क्वेश्चन नंबर 12, m स्क्वेयर मायनस 11 इज इक्वल टू 0. तर m स्क्वेअर मायनस या 11ला आपण जर अशा प्रकारे राईट केलं म्हणजे √11 आणि त्याचा स्क्वेअर, तर याचा अर्थ काय होतो, रूट आणि स्क्वेअर हे काय होतात, दोन्हीही कॅन्सल म्हणजेच 11 राहतं, बरोबर. तर इथे आपण यामध्ये 11ला काय करणार, रूटमध्ये टाकणार आहे आणि त्याचा स्क्वेअर घेणार आहे. मग कोणाला काही त्रास, ओके. तर या ठिकाणी अजून एक आपण अशाच प्रकारे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b. ओके. तर देअरफॉर m मायनस किंवा m प्लस √11 हा a आहे आणि हा b आहे, बरोबर, इंटू m मायनस √11 इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन येत असेल तर दोघांच्या इक्वल टू 0 घेणार. m प्लस √11 इज इक्वल टू 0 ऑरमध्ये m मायनस √11 इज इक्वल टू 0 आणि देअरफॉर m आता इथे प्लस √11 आहे तो त्या साईडला जाणार म्हणजेच काय होणार, मायनस होणार. m इज इक्वल टू मायनस √11 ऑरमध्ये m इज इक्वल टू हा इथे मायनस √11 आहे तिकडे गेला तर काय होणार, प्लस √11. तर देअरफॉर मायनस √11 अँड प्लस √11 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला जो लेसन आहे प्रॅक्टिस सेट 2.2 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. लक्षात, थँक्यू.